पाणी म्हणजे आयुष्य, पाणी म्हणजे जगणं, असं हे पाणी सर्वांनाच आवश्यक असतं. हे पाणी आपल्याला विविध प्रकारातून पाहायला मिळतं. कधी हे पाणी विहिरीतून, तलावातून, झऱ्यातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. त्या ग्लासाचं पाण्याचा एक महत्त्व रिकामा ग्लास हे म्हणजे भरलेल्या भरलेल्या ग्लासापेक्षा ग्लासापेक्षा अतिशय महत्त्वाचं. अधिक महत्त्वाचं आहे. जो तहानलेला आहे, त्याला भरलेल्या पाण्याचं महत्त्व आहे. प्रवासात असताना पाणी विकत घेताना आपल्याला वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या दिसतात. त्या बाटल्यांच्या झाकणांचा रंग वेगवेगळा असल्यामुळे त्या रंग हे त्याच्याविषयीची माहिती दर्शवत असते. रंग असलेली पाण्याच्या लाल बाटलीमध्ये रंगाचं झाकण असलेलं हे इलेक्ट्रोलाइट पाणी युक्त पहा. पाणी असं असतं, जे फिटनेससाठी अतिशय योग्य असं असतं. असे हे पाणी आरोग्यासाठी वर्धक मानलं जातं. त्यानंतर जो हिरव्या रंगाचं झाकण असलेलं पाणी आहे, त्यात फ्लेवर्ड मिसळलेलं असतं. म्हणजेच चव बदलण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. या पाण्यामध्ये मिनरल वॉटर इतकं शुद्ध नाही, पण ते सुरक्षित असं मानलं जातं. त्यानंतर निळा झाकण असलेलं पाणी हे नैसर्गिक झऱ्यातून किंवा मिनरल सोर्समधून आलेलं असतं. असं पाणी ह्या पाण्याचा अर्थ होतो आणि हे पाणी आरोग्यासाठी सर्वात जास्त चांगलं असं मानलं जातं. त्यानंतर पांढरा रंग असलेलं पाण्याची बाटली ही मशीन फिल्टर वॉटर यातील हे पाणी मशीनद्वारे किंवा आर-ओ प्लांटमधून फिल्टर केलेले पाणी असतं. हे पाणी योग्यच असतं, पण मिनरल्स याच्यामध्ये कमी असतात. असं हे निळं, लाल विविध रंगाचे झाकण असलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या झाकणांवरून त्या पाण्याची ही गुणवत्ता ठरवलेली जाते. तर असं हे पाणी जे आपण फक्त पीतच असतो, पण आपल्याला यातील पाणी जरी दिसायला सारखं